काय म्हणतो डायरेक्ट आले म्हणलं. तर गुड मॉर्निंग भावांना. तर सकाळचे वाजले होते 10. तर आता चहा घ्यायला पण जायचं होतं आणि अजून पोरं पण झोपलेले आहेत. तर म्हणजे एकदा पोरांना उठू. त्याला असे झोपलेले आहे, उठायचं नाव घेत नाही पोरं. वा हा कसं झोपलेला आहे. जाऊ दे आता उठू नंतर. मित्राला असतंय थोडा. खरंच चालू उठत नाही का? आहे का ते पण उठलं आहे का रे? अरे पब्लिकला पाहिजे तुला. काय फायनली ऐकायला चाललो होतो चहा घ्यायला. चप्पल घातली, चाललो चहा घ्यायला. भाई सकाळी चहा नाही घातला ना, इतकं डोकं दुखतं ना, त्याच्यामुळे रोज सकाळी चहा घ्यावाच लागतो. आता उशीर पण झाला होता, 10 पण वाजले होते. म्हणलं जाऊ चहा घेऊ. भाई सकाळी वातावरण इतकं भारी झालं होतं ना, थोडा पाऊस पण झाला होता. चाललो चहा घ्यायला दोघं सगळं. रोजचा अड्डा भाई इथंच आहे आमच्या. इथं चहा बी घेतला आणि गेलो. कॉलेजला पण जायचं होतं, म्हणजे आवरून जाऊ कॉलेजला आता. तर सकाळी झोपलेला जो होता ना, तो वरती होता. आणि अजून एका जणांना काय केलं माहिती आहे तुम्हाला? त्यांना वरतून डायरेक्ट पाणी टाकलं आमच्या अंगावर. भाई डायरेक्ट पाणी टाकलं. भाई डायरेक्ट खाली असतो ना भाई, डायरेक्ट आंघोळ झाली असती आमची. तर गाईस मी निघालो आहे कॉलेजला. थोडंसं काम होतं कॉलेजमध्ये. तर आवरून चाललो कॉलेजला. तर निक्याला पण फोन केला होता, म्हटलं लवकर खाली आहे. आणि निका भेटला आणि निकाचं वेगळंच चालू, तू मुझसे प्यार करती आहे नाही करती. शाळेला म्हटलं पोरं काय असेच भेटते बाबा म्हटलं आपल्याला. तसं काही चाललो आणि पहिलं देवाचं दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतलं. चाललो कॉलेजला. भाई पुढं तर पोलीस दिसले डायरेक्ट. म्हटलं शाळेला काही तर मॅटर आला आता. म्हटलं पाहू काय झालं. पुढं तर डायरेक्ट चंद्रकांत दादा पाटील आले होते. भाई त्यांनी तर अख्खी ट्रॅफिक जाम करून टाकली भाई. म्हणजे सगळी ट्रॅफिक जाम झाली, जायला पण जागा नव्हती. कसं तरी निघलो इथून आणि बस स्टॉपला गेलो. बरं आलं बस भेटली. इथं बसचा सीन तर अवघडच राहतो कर्वेनगरमध्ये. स्टॉप आला, उतरलो आणि चाललो कॉलेजकडं. काय कॉलेज काय जवळच आहे तिथून स्टॉपपासून. काय 100 मीटरवर कॉलेज आहे आमचं. हा वॉचमॅन कसा बघतोय. कॉलेज तर इतकं सुंदर आहे ना भावांना इथं. खूप सकाळी सकाळी तर अजून भारी वाटतं. हे बघा हा आमचा कॉलेजचा कट्टा. इथं मुली मुलं अभ्यास वगैरे करत राहते. नाश्ता करायचा का? चल नाश्ता कर. अरे तू ब्लॉगिंग काय संपान बरं का, स्टोरेज फुल करशील तू. कॉलेजचा अख्खा व्ह्यू घ्यायला पाहिजे तो. येऊ ना, त्याचा सेपरेट लॉगिंग. कॉलेजचं ग्राउंड आहे आमचं. केमिकल आहे की असं कसं केमिकल आहे. काय रे खेळते मस्त. इधर या गए. तर गाईस आता कॉलेजचं काम झालंय. चाललंय आम्ही चहा नाश्ता करायला. इडली खातोय. 1 रुपयाला 1 लिटर आता आला होती आणि इकडे चहा घेतोय.
त्याला तर आता टोकन पण घेतलं आहे. दादाला म्हटलं दादा 2 इडली द्यावं. टोकन वगैरे दिलं. दादाने इडली दिली 2. आम्ही मस्त इडली काढली. म्हटलं जाऊ चहा घ्यायला. नंतर गेलो चहा घ्यायला. तर काकानं म्हटलं 3 चहा द्यावर. काकानं दिला 3 चहा. चहा पण इतका भारी होता ना, आळसच गेला भाई. यायला आहे पुण्यातलं ट्रॅफिक राहते असते साधारण. गावात ट्रॅफिक 11:50 नंतर परत कॉलेजच्या पार्किंगमध्ये गेलो. तशी पण मित्राने एक नवीन गाडी घेतली होती. म्हटलं राईड वगैरे घेऊ गाडीची. मस्त राईड वगैरे घेतली. त्यानंतर एक नंबर वाटलं. गाडी म्हणजे नाद होती. बसमध्ये बसलो आणि थेट कर्वेनगरमध्ये पोचलो. परत रूममध्ये आलो गाईस. आणि काय आहे तीच परिस्थिती. पोरं झोपलेले पडलेले. आणि त्यानंतर थोडं काम पण होतं ATMला. मग चला मित्राला उचललं आणि चाललो मग ATMला. ATMमधून पैसे वगैरे काढले आणि परत रूमवर गेलो. आणि त्यानंतर रात्री लेन्स कार्टला पण जायचं होतं. थोडं चष्मा वगैरे घ्यायचे होते मुलांना पण मला पण. पण गेलो लेन्स कार्टला. थोडं चष्मा सोडून दुसराच बघत बसलो. हे काय लेन्स कार्टला चष्मा सोडून दुसरा सनग्लासेस वगैरे बघत बसलो. बाकीचे म्हणत होते काय स्टाईल मारतोय म्हणे हा लेन्स कार्टला येऊन. मग काय गेलं सिलेक्ट वगैरे केला चष्मा. आणि त्यानंतर गेलो. मग भूक पण लागली होती आणि गेलो मग हॉटेलला. भाजी वगैरे खाल्ली. तर जेवण झालं आणि परत चाललो रूमला. तर असंच मी ब्लॉग संपवतो आता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि करा जमलं तर सबस्क्राईब नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. थँक्यू.